Beyond the mountain, back to the faith of Abraham. डोंगरा पलीकडे अब्रामाच्या विश्वासाकडे परत. We'll open our Bibles to John chapter 4, verses 20 and 21. Our ancestors worshipped on this mountain, but you Jews say that the place where we must worship is in Jerusalem. Believe me, woman, Jesus replied, a time is coming when you will worship the Father neither on this mountain nor in Jerusalem. योहानाचा 4था अध्याय 20 आणि 21 वचन. आमच्या पूर्वजांनी या डोंगरावर भक्ती केली, परंतु तुम्ही म्हणता की जेथे भक्ती केली पाहिजे ते ठिकाण यरूशलेमेत आहे. येशूने तिला म्हटले, बाई, माझा विश्वास धर, तुम्ही बापाची भक्ती या डोंगरावर किंवा यरूशलेमेतही करणार नाही, अशी वेळ येत आहे. Amen. देवाला धन्यवाद. He said a time is coming. की बाई, एक वेळ अशी येत आहे And it is here right now. आणि आता सध्याला ती वेळ आहे. When worship will change. ज्या आराधना बदलणार, Thinking will change. विचारधारा बदलणार, Denominations will change. पंथीय बाबी बदलणार. When true worship will be completely different. ज्या खरी आराधना अगदी वेगळी असणार. Amen. आमेन. Because it's not about the mountain. कारण ते डोंगरांविषयीच नाहीये. It's not about the Jerusalem city. यरूशलेमेतल्या नगराविषयी नाहीये ते. It is about spirit and truth. ते आत्म्याविषयी आणि खरेपणाविषयी आहे. Praise God. हालेलुया. So the message is this. म्हणून निरोप किंवा संदेश हा आहे Go beyond the mountain. की तुम्ही जरा डोंगरापलीकडे जा. Go back to the faith of Abraham. अब्रामाच्या विश्वासाकडे परत या बरं. It's time to stop arguing over our places. आता आपल्या जागांवरती वाद करणं वाद झालं. ती वेळ नाहीये आता की आमची जागा चांगली, तुमची जागा नाही चांगली. हा वाद आता बास आहे. It's time to walk in faith. आता विश्वासामध्ये चालायची वेळ आहे. So worship is not about location. तर आराधना लोकेशन विषयी, परिसराविषयी नाहीये. It's about transformation. तर आपल्यामध्ये किती रूपांतर होतंय का नाही होतंय याच्यावर आराधना आहे. And so true worship, तर खरी आराधना, it does not start in a building. खरी आराधना एखाद्या इमारतीत सुरू होत नाही. It starts in the heart. हृदयात सुरू होते. बाकी काय तुम्ही अमेरिकेला जाल आराधना म्हणून, पण ते हृदय पेटलेलं हवं ना बेटा. So mountains may divide, तर डोंगर विभागतील, but Jesus always unites. पण येशू नेहमी एकत्र करतात. He wants the Jews and the Samaritans to worship God in spirit and in truth. येशूंची इच्छा की शोमरोनी आणि यहुदी सगळ्यांनी एकत्र मिळून सत्यात देवाची आराधना करावी. Amen. Amen. So she brought her argument. तर तिनं आपला वाद पुढे आणला Jesus brought the answer. आणि येशूंनी उत्तर पुढे आणलं. Amen. Amen. Tradition said this is the place. परंपरा म्हणाली की हीच जागा आहे. Jesus said this is the person. येशू म्हणाले हा व्यक्ती आहे. तू जागेचं बोलते, मी तुला व्यक्तीच दाखवतो. चल. तू मंदिर म्हणते, मी तुला मंदिरातला देव शिकवतो. चल. Are you getting me? Straight to the matter. सरळ डायरेक्टली मुळाला घाव. She's talking about place. ती जागेविषयी म्हणते, आमचं मंदिर, डोंगराचं मंदिर. Jesus is talking about the person. येशू व्यक्तीविषयी Because बोलतात. the person is more important than the place. कारण त्या जागेपेक्षा तो व्यक्ती महत्वाचा आहे ना. It is not the mountain that matters. तर डोंगर महत्वाचा नव्हे. It is the Messiah that saves all of us. मसीहा आपल्या सगळ्यांना तारतो. That's why even if we don't have a wall, आणि म्हणून जरी भिंती नसल्या ना आपल्या चर्चला, we have the Messiah. मसीहा आहे ना, येशू आहेत ना, म्हणून आपलं चर्च आपण सुरक्षित ठेवायचं. कारण इथे खरेपणा आणि आत्मा आहे. The Heavenly Father is worshipped here in spirit and in truth. स्वर्गीय बापाची आराधना इथे खरेपणात आणि आत्म्यात होते. See, it's not how strong your tradition is, बाकी तुमच्या परंपरा, रूढी, प्रथा किती स्ट्रॉंग आहेत त्याला काही महत्व नाही. or how many years your ancestors worshipped in that place. आणि किती वर्ष तुमच्या पूर्वजांनी त्या जागेत जाऊन आराधना केली त्याचंही काही महत्व नाही. Have they worshipped in spirit and truth? आत्म्यात आणि खरेपणात आराधना केली आहे का ते सांगा. If they have not, नाही then you better come out of it. तर तुम्ही त्यातनं बाहेर पडा. So you don't need the temple, you need the truth. तर मंदिर गरजेचं नाही तुला, सत्य गरजेचं आहे तुला. If you have the truth and then the temple, it's okay. सत्य तुझ्याकडे आहे आणि मग सत्य असलेलं मंदिर तुझ्याकडे आहे, सोन्याहून पिवळं, ते खूप छान. But if you have the temple, not the truth, it's not पण okay. नुसतं मंदिर आहे आणि त्या मंदिरात सत्य नाही तर ते बरोबर नाही. See? So don't settle in the place where your ancestors worship. तर तुमच्या पूर्वजांनी जिथे आराधना केली आणि केवळ माझ्या पूर्वजांनी तिथे आराधना केली म्हणून मी तिथे जाणार, अशा सेटलमेंट आयुष्यात करू नका. If the Messiah is not preached in that place, that is not the place. त्या जागेत जर येशू ख्रिस्त मसीहा याच्याविषयी सांगितलं जात नाही तर ती जागा नाही. Because the religion will always make us to argue. कारण धर्म नेहमीच आपल्याला वाद,
धर्मवाद करायला लावतो. But it's only the revelation that will help us to see the truth. पण डोक्यात पडलेला प्रकाश आपल्याला सत्य पाहायला लावतो. See, you may be attending a church for years, तुम्ही वर्षोनवर्ष एखाद्या चर्चला जात असाल, but if there is no spirit and truth, पण तिथे जर आत्मा आणि खरेपण नाहीये, you're wasting your time. ऑल म्हणजे तुम्ही तुमचा वेळच वाया घालवताय. You don't need a mountain. तुला डोंगराची गरजच नाहीये, You need Jesus first. तुला येशूंची पहिली गरज आहे. आमचा डोंगर का तुमचं शहर प्रश्न तोच नाही, आपल्या सगळ्यांचे येशू. You need to advance in spirit and truth. आत्म्यात आणि खरेपणात तुझी प्रगती झाली पाहिजे. Worship should come from your heart. आराधना हृदयातनं आली पाहिजे बेटा. Your करो ना. worship should be grounded in the word of God. आणि देवाच्या शब्दात तुझी आराधना मुवलेली पाहिजे. Every day you should move in our spirit. रोज आपल्या आत्म्यात आपण पुढे गेलं पाहिजे. देव आपल्यामध्ये फिरला पाहिजे. Amen. आमेन. Tradition can comfort you. परंपरा तुला सांत्वन देतील, Amen. But Amen. only truth can transform you. पण सत्य फक्त तुझं जीवन बदलेल. परंपरा सांत्वन देतात, मायेचा हात पाठीवरनं फिरवतात, सत्य जीवन देतं. Amen. ते महत्वाचं आहे. The Samaritan woman had strong tradition. शोमरोनी बाईची परंपरा फार स्ट्रॉंग होती. She knew her mountain. तिला तिचा डोंगर माहित होता, She knew her custom. तिला तिच्या प्रथा माहित होत्या, She knew her ancestors. तिला आपले पूर्वज माहित होते. But tradition without the spirit, पण आत्म्याशिवायच्या परंपरा it leads to spiritual dryness. आध्यात्मिक कोरडेपणाकडे नेतात. The Pharisees knew the Bible in and out, पुरुषांना तोंडपाठ होतं बायबल, but they had no revelation. पण डोक्यात कुठे प्रकाश होता. See, tradition can preserve you, परंपरा तुला राखून ठेवतील, but it can also prevent you from the Messiah. पण तुला मसीहापासून लांब पण ठेवतील. Emotion without truth is also empty. सत्याशिवायच्या भावना पण रिकाम्या असतात बेटा. पॉन्डर ओव्हर इट, गो होम, प्ले इट अगेन अँड थिंक ओव्हर इट. Because God is moved by honest hearts. कारण की देव प्रामाणिक हृदयांमुळे हलतो. See, because among the worshippers, the Father is seeking for true त्या worshippers. आराधकांमध्येही देव खरे आराधक शोधतोय. Maybe your church may not look like other churches, आणि कदाचित तुझं चर्च इतर चर्च सारखं दिसणार नाही. and that's okay. ठीक आहे ना, आपलंही चर्च इतर चर्चेस सारखं दिसत नाही, दॅट्स फाईन. But truth should always guide us. सत्य पाहिजे ना, सत्याने मार्गदर्शन केलं पाहिजे. Jesus was gently speaking to her the truth. येशू किती सौम्यतेनं तिच्याकडे सत्य पोस्ट करत होते की My बाई, lady, you are looking to माझ्या Jacob. बाई, माझ्या बाई, तू याकोबाकडे You are बघते, looking to Moses. तू मोशेकडे बघते, But you forgot Abraham. तू अब्राम विसरली. हा? See, because कारण she never spoke about ती Abraham. अब्रामाविषयी नाही बोलली. When she said ancestors, she was only pointing to Jacob's well ती पूर्वज म्हटली तेव्हा फक्त याकोबाची विहीर, Moses मोशे and Joshua. आणि यहोशुआ बोलली. Jesus said, येशू बोलले go before that. त्याच्या पलीकडे जा, त्याच्या Go अगोदर to Abraham. अब्रामाकडे जा. Because the first word of worship is connected to Abraham. कारण आराधना हा पहिला शब्द पहिला अब्रामाशी निगडीत आहे. Amen. तर तू त्यांच्याही Because पूर्वी, he is the true worshipper. कारण तो खरा आराधक आहे. My Abraham is the true माझा worshipper. अब्राम खरा आराधक आहे. And so let me take you back तर there. मला आता तुला तिथे नेऊ दे. Not just to Jacob or Moses or केवळ Joshua. याकोब, मोशे आणि यहोशुआ पर्यंत नाही, त्याच्याही पूर्वी. Because Abraham is the real example of worship and faith. कारण अब्राम म्हणजे विश्वास आणि आराधना याचं खरं उदाहरण आहे. Even before Jacob dug up the well. याकोबाने विहिरी खणायच्या अगोदर Even before Moses stood on that mountain. आणि मोशे त्या डोंगरावर उभे राहण्या अगोदर There was Abraham, my lady. अब्राम होता ना माझ्या बाई. There was Abraham. अब्राम होता, तो अब्राम तू विसरली. And he didn't have a temple. कारण अब्रामाकडे मंदिर He नव्हतं, didn't have Mount Gerizim. अब्रामाकडे गरासीन डोंगर He didn't नव्हता, have Jerusalem temple. अब्रामाकडे यरुशलेमेतलं मंदिर He didn't नव्हतं, have a Bible. अब्रामाकडे बायबल नव्हतं, He didn't even have a name there. अब्रामाला नावही नव्हतं तिथे काही. But Abraham had something पण better. अजून काहीतरी चांगलं होतं. He had relationship with God. त्याचं देवाशी नातं होतं. When त्याने God काय called Abraham, देवाने जेव्हा अब्रामाला बोलावलं, Abraham said, yes, oh God. अब्रामाने लगेच होकार दिला की हो दे बाप्पा. It was not in a temple. मंदिरात नाही काही, It was an open space. उघड्या जमिनीवर, उघडी जमीन होती जिथं देव त्याला भेटायला आला. And God said, आणि देव बोलला Abraham, go. अब्रामा जा. Abraham went. अब्राम गेला. Genesis 22:5. उत्पत्ती 22:5. First time worship word is used. पहिल्यांदा आराधना हा शब्द तिथे आला. That's the first time the word worship is used in the entire Bible. पहिल्यांदा अख्ख्या बायबल मध्ये आराधना हा शब्द जर कुठे आला असेल तर तो इथे जेव्हा अब्राम नोकरांना म्हटला, मी आणि माझा मुलगा
वर आराधना करून आलो. And Bible says आणि बायबल म्हणतं in Genesis 15 verse 6, उत्पत्ती 15:6 Abraham believed in God अब्रामाने देवावर विश्वास ठेवला and it was counted as righteousness. आणि ते त्याला नीतिमानपणा म्हणून गणण्यात आलं. That is true worship. त्याला खरी आराधना म्हणतात. When you meet Jesus, your mountain becomes a molehill तुम्ही येशूंना भेटल्यावर तुमचे डोंगर मोहरीच्या दाण्या एवढे होतात, because His mercy becomes big. कारण त्याची दया मोठी होते. Because when Jesus steps in, every mountain moves, कारण येशू आत आले की प्रत्येक डोंगर हलतो, every tradition moves, प्रत्येक प्रथा परंपरा every हलते, custom moves. प्रत्येक रूढी प्रथा हलते. Amen. येशू आले And when worship moves आणि जेव्हा आराधना अशी हलते, from tradition to transformation, त्या रूढी प्रथा सोडून रूपांतरात येते, then revival begins in our life. मग संजीवन जीवनात सुरू होतं. Revival starts in our life. मग संजीवन हृदयात आणि जीवनात सुरू होतं. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.